नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांची दीपमाळ कशी बनवायची ते शिकणार आहे। तर ती दीपमाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती दोन प्रकारचे आहे। हे तिघही मोती 6 नंबरचे घेतलेले आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे। तर मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नसाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा। हे पहा, सुई घेतली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये 4 मोती ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याची चौकट बनवायची। ती चौकट कशी बनवायची ते पहा। ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा। ही अशी चौकट आपल्याला बनवायची आहे। अशा आपल्याला 7 चौकट बनवायच्या आहे आणि अशा प्रकारचे दिवे आपल्याला आज बनवायचे आहे आणि अशा प्रकारचे दिव्यांना जॉईन करायचं आहे। आता आपण हे 4 मोती ओढून चौकट तयार करून घेतली आहे आणि सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेऊया। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपल्याला 7 चौकट बनण्याकरता प्रत्येक मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून 3-3 मोतीहून चौकट बनवायची आहे। आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, पहा हा धागा दिसतो आहे। आता आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। हे 3 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे। अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। हे पहा, ही दुसरी चौकट इथे आपली तयार झाली आहे। आणि ह्या एका पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची। आता परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे। हे 3 पांढरे मोती ओवून घेतले। आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली। ह्या आपल्या 3 पांढऱ्या मोत्यांची चौकट तयार झालेली आहे। आता चौथी चौकट कशी करायची ती पहा। आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आतापर्यंत आपण 3-3 मोती ओवून 3-3 पांढरे मोती ओवून घेतले। आता आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। दोन पांढरे मोती आणि 1 रंगीत मोती। तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलेही कलरचे मोती वापरून ही दिवा मेहरब बनवू शकता। हे 3 मोती ओवून घेतले, पहा, 2 पांढरे आणि 1 रंगीत। आणि हा जो मधला मोती त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि परत त्याच्या जवळच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली। परत त्याच्याजवळचा हा मधला पांढरा मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे। हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची। अशी सुई बाहेर काढून घेतली। परत आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। हा 1 पांढरा मोती आणि त्याच्याजवळचा 1 पांढरा मोती मधला, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। हे आपल्याला पांढरे हे जे मोती आहेत हे 7 मोती आपल्याला अशा 7 चौकट करायच्या आहे। पहा, आता तुमच्या ही चौकट लक्षात आली असेल। आता आपण पुढे बघू कसं करायचं ते।
पहा माझ्या ह्या 7 चौकट झालेल्या आहेत. ह्या 7 चौकट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला खाली सुद्धा अशाच चौकट बनवायचे आहे. आता आपण काय करणार आहे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आता आपल्याला सुई खालची एक लाईन बनवायची. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर हा एक मोती आपल्याला ड्रॉप करायचा आहे, सोडून द्यायचा आहे पहा. त्याच्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 5 चौकट बनवायचे आहे. तर आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओढून घ्यायचे. हे 3 पांढरे मोती ओढून घेतले आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. ही आपली खाली एक चौकट तयार झाली दुसऱ्या लाईनला. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे आपल्याला 2-2 मोती येऊन ही चौकट डिझाईन पूर्ण करायची आहे. आता आपल्याला इथपर्यंत 2-2 मोती येऊन चौकट बनवायची. आपण धाग्यामध्ये 2 मोती ओढून घेणार आहे पहा. आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपला हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. ही आपली इथे दुसरी चौकट झाली दुसऱ्या लाईनची. आणि परत हा एक मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे. आणि परत हा एक खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. त्याची सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही आपली इथे एक चौकट तयार झाली. परत ह्या एका मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओढून घेणार आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. अशी सुई बाहेर काढून घेतली. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतला. परत आपल्याला 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती ओढून घेतल्यानंतर हा जो एक खालचा मोती आहे पांढरा त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. धागा ओढून घेतला पहा. ही अशी आपली मोत्याची पंटी इथे तयार होत आलेली आहे. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. आता आपण परत सुई फिरवून घेतलेली आहे. आणि आता 1 2 3 4 5 हे 5 मोती पहा. 1 2 3 4 5 हे 5 मोती. आता आपल्याला इथे 4 मोत्यातनं सुई काढून चौकट डिझाईन बनवायची. त्याच्याकरता आपण काय करणार आहे, हा एक मोती ही अशी सुई फिरवून घेतलेली आहे. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत त्याच्याजवळचा हा एक मोती अशी सुई बाहेर काढायची पहा. त्याच्या खालचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आणि हा मोती सोडून द्यायचा आपल्याला. ह्याच्यातून सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचे आता हे 4 मोती आहे. ह्या 4 मोत्यातल्या ह्या एका 2 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपण 3 मोती ओढून घेणार आहे. 3 पांढरे मोती आपण ओढून घेऊ. हे 3 पांढरे मोती आणि हा एक मोती. इथे आपली ही चौकट तयार झाली. ही आपली तिसरी लाईन आहे. आणि लगेच आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओढून घ्यायचे.
हे 2 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा एक पांढरा मोती, त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढायची. पहा, परत आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही आपली इथे डिझाईन तयार झाली. आता आपले इथे खाली 3 मोती उरतात. आता इथे आपल्याला दुसरा पान जॉईन करायचं, दुसरा दिवा जॉईन करायचा. त्याकरता आता आपण इथे दिवा तयार करून घेणार आहे, वात तयार करून घेणार आहे रंगीत मोत्याची. तर ह्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. एक, त्याच्या पुढचा हा एक मोती, त्याच्या पुढचा हा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आणि हा एक मोती, असे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपण 4 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पिवळे मोती ओवून घेतले. पहा, आणि हा एक मोती सोडून द्यायचा आहे आपल्याला. हा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. 2 नंबरच्या मोत्यातून धागा ओढून घेतला. पहा, आणि आता इथे आपल्याला 2 पिवळे मोती परत धाग्यात ओवून घ्यायचे. हे 2 पिवळे मोती ओवून घेतले. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. पहा, आता आपण इकडनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला इकडनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. ही आपली इथे दिव्याची वात तयार झाली. पहा, आणि आता आपण ह्या सगळ्या पांढऱ्या मोत्यातून सुई आणून इथे कोपऱ्याला सुई काढणार आहेत. आता हे 2 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही आपली इथे डिझाईन तयार होत आलेली आहे पंटीची. हा एक लाल मोती, हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आणि आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढली. पहा, आपण अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला परत 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे. पहा, हा असा आकार तयार झालेला आहे दिव्याचा. आता परत आपण इकडे 4 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पिवळे मोती ओवून घेतले. पहा, आणि आता आपल्याला हा एक मोती सोडून द्यायचा आहे. हा एक मोती सोडून द्यायचा आहे. आणि त्याच्या खालचा हा जो एक मोती 2 नंबरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. आणि त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. ही अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर ते कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते. अशी आपली दिवाची डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा, हे अशा 2 जॉईंट केलेले आहेत. आता आपण काय करणार, इथे हे 2 चौकट केलेले आहे लाल. आता आपल्याला हे एक पलटी जॉईंट करायची. तर आता आपण ह्या 3 मोत्यांमध्ये, हे जे 3 पांढरे मोती 1 2 3, त्याच्यातल्या ह्या मधल्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
हे 3 पांढरे मोती, ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तर आता आपण आधी धाग्यामध्ये एक रंगीत लाल मोती ओवून घेणार आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. तशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. आणि ह्या पानातले ह्या मोत्यातून लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. तर आपण आता इथे अजून एक लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. इकडनं आपल्याला ह्या पानातल्या ह्या चौकटमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी आपली पणती जी आहे जॉईन झाली इथे. आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. हा एक मोती, त्याच्याजवळचा हा पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. तिथे आपली एक चौकट तयार झाली पहा. आता आपल्याला परत ही एक पान जॉईन करायचं इथे. तर आपण आता काय करणार आहे, ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सरळ अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत हा एक पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. आणि हा लाल मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. ह्यामधल्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती घ्यायचे लाल. हे 3 रंगीत लाल मोती घेतले आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत त्याच दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपली ही चौकट डिझाईन तयार झाली. परत आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत आपल्याला तशीच एक चौकट डिझाईन इथे तयार करायची. त्याच्याकरता आपण ह्यामधल्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि इथे परत आपण 3 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 3 लाल मोती ओवून घेतले आणि परत ह्याच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची, मधल्या मोत्यातनं. परत एक लाल मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि आता हे पान जॉईन करायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यातला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे एक 4 दिवे आपले जॉईन झालेले आहे. 5वा दिवा जॉईन करायचा आहे. तर आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. त्याशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपल्याला तीच पद्धत इथे करायची आहे. ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता इथे परत 3 रंगीत मोती आपल्याला घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत त्याच दिशेने बाहेर काढायची पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 3 रंगीत मोती ओवून घ्यायची आहे
हे 3 रंगीत मोती होऊन घेतल्यानंतर परत त्याच दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत हा एक मधला रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हे आपले 4 दिवे इथे जॉईन झाले. पहा, आता आपल्याला 5वा दिवा जॉईन करायचा आहे. तर कसा पहा, आता हे 3 पांढरे मोती आहे, 1 2 3. आता आपण ह्याला इथे जॉईन करणार आहे. आता आपल्याला परत धाग्यामध्ये एक लाल मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक लाल मोती ओवून घेतला आणि ह्या दिव्यात ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपल्याला अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आता आपण एक लाल मोती ओवून घेणार आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपले हे दिवे इथे जॉईन झाले. आता आपल्याला इथे अशी पट्टी बनवायची आहे. ही अशी पट्टी आपल्याला बनवायची. तिथे पट्टी मी तुम्हाला दाखवते. पहा, आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. आपल्याला आपली ही दिवा मोत्याची दीपमाळ इथे तयार होत आलेली आहे. परत आता इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला त्याच दिशेने बाहेर काढायची. पहा, ही सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत आता हा एक मधला रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. आता पहा, आता आपल्याला इथे हुक तयार करायचा आहे. त्याच्याकरता आपल्याला इथे आता आधी पट्टी तयार करणार. आता आपण एक पांढरा मोती, एक लाल मोती, परत एक पांढरा मोती असे 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता एक पांढरा मोती, एक लाल मोती, परत एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या रंगीत मोत्यातनं मधल्या सुई बाहेर काढायची. आपल्याला अशी सुई बाहेर काढून घेतली. अशी आपल्याला साखळीची पट्टी तयार करायची. इथे हे पहा, ही अशी साखळी तयार करून घेतली. परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आहे. ही अशी आपली पट्टी इथे तयार झाली. परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ मधल्या. आता परत एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती असे 3 मोती आपण ओवून घेणारे दरवेळेस आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे हा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ह्या रंगीत मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपल्याला एक पांढरा मोती अशा आपल्याला 10 चौकट तयार करून घ्यायच्या आहे ह्या डिझाईनच्या. एक रंगीत मोती, एक पांढरा मोती आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आहे प्रत्येक वेळेस. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा काढला बाहेर ह्या मोत्यातून. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत एक पांढरा मोती, एक रंगीत मोती,
एक पांढरा मोती, 3 मोती दरवेळेस आपल्याला लावायचे, 2 पांढरे 1 रंगीत, 1 पांढरा 1 रंगीत, 1 पांढरा असे मोती होऊन घ्यायचे आहे आपल्याला. परत आपण ह्या एका मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढतो आहे आणि परत हा 1 रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. परत आपल्याला 1 पांढरा मोती, 1 रंगीत मोती, 1 पांढरा मोती. परत आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ती अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. ही जी मोत्याची दीपमाळ आपण तयार केलेली आहे ही उद्या आपल्याला लक्ष्मीपूजनाला दोघी साईडला एक एक लक्ष्मीच्या साईडने लावून आपल्याला डेकोरेशन करता येणार आहे. पहा, आता परत आपण 1 पांढरा मोती ओढून घेऊ, 1 रंगीत मोती, 1 पांढरा मोती. अशा प्रकारे आपली दीपमाळ इथे तयार झालेली आहे. पहा, याच्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण इथून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. हे पहा, आता आपल्याला परत इथे हुक बनवायचा आहे. तो हुक कसा करायचा पहा. आता आपण ह्या एका पांढऱ्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे माझा धागा संपला आहे. पाहता आता आपल्याला इथे धागा जॉईन करायचा. आता मी ही सुई काढून घेतली, इथे अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि मी आता नवीन सुई इथे वापरणार आहे. उरलेला धागा कापून घेणार आहे. इथे मी गाठ पाडून घेतलेली पहा आणि आता आपण नवीन सुई घेणार आहे. ही नवीन सुई घेतली पहा, त्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला वरती हुक बनवायचा आहे. तो हुक कसा करायचा ते सांगते. हा धागा कापून घेतला. आता ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे अशी. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती, 1 रंगीत मोती, परत 2 पांढरे मोती, परत 1 रंगीत मोती, परत 2 पांढरे मोती, परत 1 रंगीत मोती. असे मोती होऊन घेतलेले आहे आणि आपण आता अशी सुई काढून घेतलेली. हे आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, आपल्याला अशी सुई बाहेर काढून घेतली. हा इथे आपल्याला हुक तयार झालेला आहे. हे पहा, आता मी परत या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि इथे गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही दीपमाळ इथे तयार झालेली आहे. हे पहा, मी गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे. आता आपल्याला ही अशी दीपमाळ तयार झाल्यानंतर खाली इथे स्टँड बनवायचं आहे. तुम्ही इथे स्टँड बनवू शकता किंवा आवडत असेल तर बनवा, नसेल आवडत तर नका बनवू. मी आता तुम्हाला इथे स्टँड बनवून दाखवते, ते कसं करायचं पहा. आता मी परत सुईमध्ये धागा ओवून घेते आहे थोडासा. धागा ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे स्टँड बनवायचं आहे. इथे स्टँड बनवण्याकरता आपण काय करणार आहे, इथे एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे.
स्टँड अगदी सोपं आहे बनवायला. हे 3 रंगीत मोती ओवून घेतले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट्समध्ये कळवा, तुम्हाला शिकवले समजले की नाही. मी आणि प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून दाखवलेली. हे पहा, इथे सुई काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. इथे आपल्याला ह्या 5 चौपट बनवायच्या आहे. आता आपण परत 2 लाल मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओले. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण ह्या एका मोत्यातून आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, 2 चौपट झालेले आहे. परत आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत हा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण ह्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 लाल मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. एक, 2, 3, 4 अजून एक चौपट आपल्याला इथे बनवायची. 5वीत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत आता आपण इथून सुई बाहेर काढणार आहे. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला परत इथे 3 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही इथे 5वी चौपट तयार झाली आपली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा. परत आता आपण त्याच्या शेजारचा 1 लाल मोती, त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता खाली दुसरी लाईन बनवायची आपल्याला स्टँड करायला. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इथे आपण परत ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत आपण 3 लाल मोती ओवून घेऊ. अशा प्रकारे आपली ही दीपमाळ तयार झालेली आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. आता परत आपल्याला 2 मोती धाग्यात ओवून घ्यायची.
अशा प्रकारे आपली दीपमाळ इथे तयार झालेली आहे पहा. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत 2 मोती घ्यायचे आहे. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून धागा काढला तो एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. परत 2 लाल मोती आपल्याला धाग्यातून घ्यायचे आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. त्याची सुई बाहेर काढली. परत आता आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा. हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला 2 मोती धाग्यात ओढून घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. त्याची सुई बाहेर काढल्यानंतर आपण आता ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला पहा. असा परत 2 मोती घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा. अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार. तर मी इथून सुद्धा सुई बाहेर काढून घेतली आहे. इथूनही सुई बाहेर काढून घेतली पहा. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता इथे गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही दीपमाळ इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊया. तिसऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे पहा. इथे गाठ पाडून घेऊ. उरलेला धागा आपण कापून घेणार आहे. अशा प्रकारे सुंदर अशी दीपमाळ आपली इथे तयार झालेली आहे पहा. मोत्याची दीपमाळ. उद्या लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाला आपण ह्या दीपमाळा करून साईडला डेकोरेशन म्हणून लावू शकतो.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.